सर्वजण. आय होप तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेमध्ये असाल. आजचा व्हिडिओ सुरू करते मी माझी तयारी करण्यापासून. सकाळी सकाळी छान फ्रेश आवरून घेतलं आणि ही मी लिपस्टिक लावते आहे. आणि ही जी लिपस्टिक आहे ना ती स्विस ब्युटीची आहे. एव्हरीडे लिपस्टिक आहे. खूप छान असा न्यूड शेड आहे, म्हणजे आपल्या इंडियन स्किन टोनसाठी तरी न्यूड शेड आहे. तुम्हाला हवी असेल ना तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक चेक करा. कसं थोडंसं सकाळी सकाळी छान फ्रेश आवरून घेतलं ना तर आपलाही मूड फ्रेश राहतो. त्यानंतरनं शुभला दिलेलं ॲपल मी इथे खात होते, कारण त्याने काही ते खाल्लं नव्हतं. पाहिलं तर ते एवढं आंबट लागलं ना मला, मग कळलं की का नाही खाल्लं. पण खरं सांगू का, मला असं आंबट गोड लागणारच ॲपल आवडतं, तर त्याच्यामुळे ते मीच खाऊन घेतलं. आता मी इथे कांदा वगैरे चिरून घेते आहे, कारण मी आहे ना छोलेची खिचडी करते आणि टोमॅटो चिरायला लागलं की शुभला तो खायचाच असतो. आणि ह्या ज्या ट्रॉलीचे जे ड्रॉवर आहे ना त्याला सॉफ्ट क्लोजिंग नाही आहे, तर त्यामुळे त्याला ते इझिली उघडतात. थोडासा पसारा आहे ना, इग्नोर करा माझ्या ह्या ड्रॉवर्समधला. मला अजून व्यवस्थित लावायचं आहे. तुम्हाला माहितीच आहे, अजून म्हणजे मला 8 दिवस पण नाही झालेले शिफ्ट होऊन, तर होता होता गोष्टी होत आहेत. आणि शुभमुळं वगैरे नाही जास्त कामं फास्ट पॉसिबल होत. मग त्याला टोमॅटो खायला दिला. त्यानंतरनं मी खिचडीच्या तयारीला लागले. मस्त झाली होती खिचडी. आमच्या दोघांसाठीच करायची होती, शुभसाठी आणि माझ्यासाठी. तर त्याच्यामुळे पूर्ण स्वयंपाक करत बसण्यापेक्षा म्हटलं चला, बऱ्यापैकी तो भातच खात असतो, तर मग त्याच्या हिशोबाने जे करणार तेच मीही खाऊन घेईल. तर याच हिशोबाने मी ही खिचडी करत होते. आणि आजची जी खिचडी आहे ना ती मी या भावाने मला भाऊबीजेसाठी ही कढई गिफ्ट दिलेली ना ट्रिपलीची, तर त्याच्यामध्ये करते आहे. कढई गरम करून त्याचं ना स्टिकर मी काढून घेतलं, स्वच्छ ती धुवून घेतली. आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं तेल घेतलं. तेलामध्ये ना जरा खडे मसाले टाकले. खडे मसाल्यांमध्ये मी इथे तेजपत्ता घातलेला आहे, चक्रीफूल माझ्याकडे होतं म्हणून घातलेलं आहे. त्यानंतर लवंग, दालचिनी, मिरी माझ्याकडची संपलेली त्यामुळे ते काही मी घातलेलं नाही आहे. त्यानंतरनं मोहरी अगोदर घातली, मग जिरं, कांदा घातला. कांदा थोडासा गुलाबी झाला ना की मग त्याच्यामध्ये मी आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे. एक 1.5 चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची ह्याच्यामध्ये. आणि छानपैकी कांदा आहे ना गुलाबी रंगापर्यंत परतून घ्यायचा. आणि कांदा गुलाबी झाला की त्याच्यामध्ये हळद, त्यानंतरनं मी इथे घरचा मसाला घातलेला आहे. तो मसाला जळू नये म्हणून लगेच त्याच्यामध्ये ना टोमॅटो टाकून घ्यायचा. त्याच्यामुळे कसं टोमॅटोमध्ये जे पाणी असतं त्याच्यामुळे मसाले जळले जात नाही. मग त्यांना त्यांचा छान वेळही मिळतो भाजण्यासाठी आणि आपला टोमॅटो पण तोपर्यंत शिजून जातो. इथे टोमॅटो परतून झाला की मी ना रात्रभर छोले भिजवलेले होते, ते ह्याच्यामध्ये घालणारे. हो, त्या अगोदर मीठ घातले हे सांगायचं राहून गेलं. त्यानंतरनं मी छोले घातले. एक 5 ते 10 मिनटं आहे ना छोले छान वाफवून घ्यायचे. आणि मग लक्षात आलं माझ्याकडे ना बिर्याणी मसाला होता लगीचा, तोही टाकला. त्यानंतरनं एक 10 मिनटं झाल्याच्या नंतरनं मग आपल्याला तांदूळ घालायचा आहे, कारण छोले तांदळापेक्षा थोडे कठीण असतात, तर त्यामुळे शिजायला जर असा टाईम लागतो ना छोलेला. तर मग त्याच्यामध्ये तांदूळ घातला, व्यवस्थित मिक्स करून घेतलं, उकळलेलं पाणी घातलं आणि छानपैकी झाकण ठेवून आहे ना एक 10 ते 15 मिनटं शिजवून घेतली. तसं कुकरलाही करू शकता, पण मला ह्या कढईमध्ये काहीतरी बनवायचं होतं म्हणून मी त्याच्यामध्ये बनवलेलं आहे. मस्तपैकी माझी ही खिचडी झालेली आहे. खूप छान झाली होती चवीला, म्हणजे कधीतरी झटपट बनवण्यासाठी चांगला ऑप्शन आहे. आणि मी आता आहे ना ही खायला घेणार आहे. त्याच्यासोबत मी दह्याचा आणि कांद्याचं एक रायता खात असते कायम कुठल्याही खिचडीसोबत. तर त्याच्यासाठी ना मी कांदा स्लाईस करून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि भरपूर सारं दही घातलं, बस. बाकी ह्याच्यामध्ये काहीच नाही घातलं. तसं मी नेहमी ह्याच्यामध्ये थोडंसं चाट मसाला आणि जिरा पावडर पण घालत असते, पण सध्या ते कुठं ठेवलं आहे मला भेटत नाही आहे ह्या शिफ्टिंगच्या गडबडीत, तर त्यामुळे आज मी काही ते घातलेलं नाही आहे. मस्तपैकी पहा माझी खिचडी तयार झालेली आहे. दिसायला जरी एवढी टेम्पटिंग वाटत नसली ना तरी चवीला छान झाली होती. छानपैकी मी जेवण करून घेतलं. जेवण झाल्यानंतर ना सुरू झाली घरातली कामं. तर सगळ्यात पहिल्यांदा ना कपड्यांची मशीन लावली, कारण आहे ना इथे लाईट जात असते. अजून मला शेड्यूल समजलेलं नाही आहे लाईटचं, त्यामुळं मी जेवढा वेळ आहे ना लाईट त्याच वेळामध्ये पटापट कामं कशी होतील ना याकडे माझं लक्ष देणं चाललेलं असतं. तर मी ना टायमर लावला. सुरुवातीला मी 15 मिनटाचाच लावलेला आहे. आणि पाहू शकता घरामध्ये केवढा जास्त पसारा झाला आहे. शुभ तर काय कमी नाही आहे, तो म्हणजे आणखीन पसारा घालतच असतो. हे मिशोचं पार्सल
रिसीव्ह झालं पहा. हे खूप छान स्पून आहेत मला, म्हणजे भाजीसाठी वगैरे मी मागवलेले आहेत. सिलिकॉनचे आहेत, प्लास्टिकचे नाही आहेत. तर त्यामुळे छान क्वालिटी आहे. तुम्हाला हवं असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. छानपैकी ओटा वगैरे आवरून घेतला आणि तेवढ्यात आहे ना शुभही उठला होता, झोपला होता तो. तर त्याच्यामुळे तो उठला, त्यालाही मी खिचडी दिली. त्याने पण खूप जास्त आवडीने खाल्ली. उठल्या उठल्या थोडासा साहेबांचा मूड खराब असतो, त्यामुळे मग त्याला शांत वगैरे केलं आणि संध्याकाळी ना दळणं करून घेतली. तर गव्हाचं आणि ज्वारीचं दळण मला टाकायचं आहे. तर मी ना कायम लोकवान गहूच घेत असते. तर हा रिलायन्समधून मी घेतला आहे. 39 का 38 रुपीजला मला किलो असा हा गहू भेटलेला आहे. त्यानंतरनं ज्वारी आहे. ज्वारीसुद्धा मी रिलायन्समधूनच घेतली आहे. मे बी ही पण अशीच काहीतरी 40 रुपयेवाली वगैरेच आहे. त्यानंतरनं इथे ना थोडासा पाण्याचा इश्यू आहे, म्हणजे पिण्याचं पाणी तेवढं काही व्यवस्थित लागत नाही. तर बिल्डिंगच्या खालीच वेंडिंग मशीन आहे. तर म्हटलं दळण टाकायला जाणार तेव्हाच तिथनं पाणी पण घेऊन जाऊ. तर शुभ असे कॅन घेऊन निघाला होता. त्यानंतरनं मग थोडासा भाजीपाला पण आणला. आम्ही जरा बाहेर पडलो होतो. माझ्या मशीनचा एक पार्ट तुटला आहे, त्यासाठी ते आणायचं होतं. आणि इथे ना मला हे बटाटे भेटले. तळेगावचा बटाटा खूप मस्त लागतो. तर मी तो घेतला. PCMCलाच बऱ्यापैकी मला मिळतो. त्यानंतरनं मग हे म्हणाले की आपण बेन्ने डोसाला डोसा खाऊयात. घरी स्वयंपाक होता तरी ह्यांना डोसा खायचा होता. तर म्हटलं चला ठीक आहे खाऊयात. आणि शुभने एवढ्या आवडीने लोणी स्पंज खाल्ला ना तो, तर त्यामुळे मलाही चांगलं वाटलं. म्हटलं चला पोरांनी काहीतरी खाल्लं. दळण वगैरे घेऊन घरी आले. घरी आल्यानंतर ना जे काही छोटी मोठी शॉपिंग करून आले होते ते सगळं आता मी बॅगमधून काढून ठेवते आणि तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. चला तर मग बाय.